श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्तो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. भक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ, आनंदाचेही नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचेही धाम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ याच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आजचा दिवस तुमचा आनंदातच जाणार आहे. तसंच इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस आनंद घेऊन येणार असणार आहे. फक्त त्यासाठी स्वामी संदेश ऐकत जा, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत जा. जगाच्या पाठीवर आपल्याला कोणीही दुःख देऊ शकत नाही, आपला आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण जेव्हा आपल्या मुखावर स्वामीचे नाव आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वामीचे संदेश आहेत, तर आपल्याला आजूबाजूला स्वामी नावाचा एक कवच तयार होत असतं आणि हे सुरक्षित कवच नेहमीच आपल्याला या दुःखापासून मुक्त करत असतं आणि आपली काळजी घेत असतात. चला, आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे एक छोटंसं काम करा. तुमच्यासाठीचं एक अंक निवडा आणि मग तुमच्यासाठी खास कुठला स्वामी संदेश पाठवला तो ऐका. तो ऐकल्यानंतर तसं वागण्याचा प्रयत्न करा. त्यासंबंधित थोडासा जरी विचार केला आणि एखादा टप्पा जरी तुमच्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन सार्थक लागेल असं समजण्याचं हरकत नाही. चला, आत्ता ज्यांनी 28 हा अंक निवडले आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे, कधी कधी परिस्थिती तुला हतबल बनवते, परंतु या परिस्थितीमुळे तू हतबल होतोस का, निराश का होतोस, तुझ्याच वाट्याला हे अडथळे का, असा प्रश्न तुझ्या मनामध्ये येतो आणि प्रश्न घेऊन आमच्या समोर येऊन उभा राहतो आणि नको नको ते प्रश्न आमच्या समोर मांडतोस. अरे बाळा, तुला होणारा त्रास, तुझी होणारी घुसमट आम्ही पाहतोय, पण हे आयुष्य आहे ना, मग हे चालायचं. दिवसानंतर रात्र आणि रात्रनंतर पहाट आणि पहाटेनंतर पुन्हा एकदा सूर्याचा एक नवीन किरण, नवीन प्रकाश, पुन्हा एक नवीन सुरुवात. यालाच तर आयुष्य म्हणतात. अरे, गाडी चालवताना वाटेत गतिरोधक येतात, तू गाडी थोडी हळू करतोस ना, तर तुझा अपघात बघ. जेव्हा तू असे पुढे जातो तेव्हा तुला मार्ग नक्कीच सापडते आणि पुढचा होणारा अपघातही तुला टाळता येतो. आणि हो, या वाटेवर चालत असताना मात्र आम्ही नेहमी तुझ्या सोबत असतो, तुझ्या पाठीशी असतो. अरे, तू घाबरतोस कशाला, तू घाबरतोस कोणाला आणि कशासाठी? अरे, आमच्या भक्ताच्या पाठीशी आणि सदैव असतो. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी पुढचा नंबर म्हणजे 36 नंबर निवडला आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना बघ, जेव्हा तू असे पुढे जातो तेव्हा तुला मार्ग नक्कीच सापडते आणि पुढचा होणारा अपघातही तुला टाळता येतो. आणि होय, या वाटेवर चालत असताना मात्र आम्ही नेहमी तुझ्या सोबत असतो, तुझ्या पाठीशी असतो. अरे, तू घाबरतोस कशाला, तू घाबरतोस कोणाला आणि कशासाठी? अरे, आमच्या भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव असतो. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी पुढचा नंबर म्हणजे 36 नंबर निवडले आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना ठरवलं गेलं पण म्हणून तू माणूस म्हणून चुकीचं नाही, कारण तू तुझ्या चुका मान्य करणार आहे. यातच आलं. भरपूर अशी लोक आहेत, चुका करतात परंतु त्यांना थोडंही त्याचा पछतावा नसतो आणि त्या चुका मान्य ही करत नाही. परंतु तुला तुझ्या चुकाची जाणीव होत आहे आणि त्यातून तू सुधारणा करत आहे. हे महत्त्वाचं नाही का? जो व्यक्ती स्वतःच्या चुका मान्य करून त्यामध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवतो, अशी व्यक्ती नेहमीच आम्हाला प्रिय असते. म्हणून आम्ही तुला सांगतोय की स्वतःला मुक्त करा. भूतकाळामधून जे झालं ते झालं. अजून ही वेळ गेलेली नाही. माझ्याकडे अमर्यादित अशी संधी आहे. सध्याची परिस्थिती तुझ्या हातात आहे
आणि तू आजची संधी देखील घालवला आहे, तरीही तुझा जो आज आहे ते काल होणार आहे. तुझ्या भूतकाळाचा चक्र तसंच चालू राहणार आहे. म्हणून भूतकाळाला सोड आणि पुढे जायला शिक. वेळेला सावध हो, चुकांमधून शहाणा हो आणि आमचं नाव घे. पुन्हा पुन्हा येणाऱ्या संधीचे सोनं कसं करता येईल याचा विचार कर, कारण संधी आलेली परत मिळत नाही. त्यामुळे भूतकाळात अडकण्यापेक्षा नवीन आलेली संधी जाणून घे आणि तिचं सोनं करण्याचा प्रयत्न कर. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. अपयशाची भीती तू कधीही बाळगू नकोस, कारण तुझा एक विजय तुझे सगळे पराभव पुसून टाकण्यासाठी मदत करत असतात. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत. आत्ता ज्यांनी 17 नंबर निवडला आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की हे बघ बाळा, परिस्थिती बघून, वेळ बघून स्वतःला बदलायला हवा. जर तू नाही सावरला तर तुला स्वतःला सावरायला कोणीही येणार नाही. तू नाही उठला तर तुला उठवायला कोणीही येणार नाही आणि तू नाही चालायला शिकला तर कोणीच तुला चालवायलाही येणार नाही. म्हणून तुझ्यासाठी तूच हे लक्षात घे आणि तुझ्यासाठी तू स्वतःच उभा राहा. जेव्हा तुला वाटेल ना एखादी गोष्ट तुला जमणारच नाही, तेव्हा ते करून बघ. जास्तीत जास्त काय होणार आहे त्यातून तुला मार्ग सापडेल, नाहीतर तू अपयशी ठरशील. तुला ते एक तर जमेल, नाहीतर नाही जमणार. फार फार तर काय होणार आहे, पण तुझ्या मनामध्ये एक गोष्ट राहणार आहे की तू प्रयत्न केल्याने तुला त्या गोष्टीची खंत वाटणार नाही. परंतु तुझं प्रयत्न केलं नाही तर तुझ्या मनातील सल कायम राहणार आहे की तू प्रयत्न केले नाही. कदाचित केलं असतं तर झालं असतं, केलं असतं तर मिळालं असतं असं म्हणून त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे तू प्रयत्न कर. प्रयत्न करणं तुझं काम आहे आणि तुझं प्रामाणिकपणे प्रयत्न करत असशील तर तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम मात्र आमचं आहे. तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करायला समर्थ आहोत. अरे इथे प्रत्येकाला संघर्ष हा करावा लागतो. जंगलात रोज सकाळी हरणाला जाग येते तेव्हा त्याला जाणीव असते की आज आपण जीव तोडून नाही धावलो तर आपलं मरण अटळ आहे. त्यात सकाळी जेव्हा सिंहाला जाग येते तेव्हा त्यालाही जाणीव असते की आज आपण जीव तोडून नाही धावलो तर शिकार मिळणार नाही आणि आपण उपाशी मरू. सिंह काय आणि हरिण काय किंवा तुझ्यासारखा मनुष्य काय, शेवटी जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा अटळ आहे म्हणून प्रयत्न सोडू नको, प्रामाणिकपणा सोडू नको, तर सत्याचा मार्ग कदापि सोडू नको. तू सत्याच्या मार्गावर असतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि त्याची नीती स्वच्छ असते. त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभी राहतो आणि त्याला नेहमी एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आले की या तिन्ही संदेशामध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली आहे की स्वामी फक्त सांगत आहे की तुम्ही प्रयत्न करा. मग ते कुठलीही गोष्ट असू द्या, करिअरची असू द्या, तुमच्या घरातील असू द्या, तुम्ही जे काही काम करत आहात, नोकरी असल्यास व्यवसाय असू द्या किंवा घरातील एखादी गृहिणी असू द्या, तिथे फक्त काम करत राहायचं आहे. ते काम करत असताना कोण काय म्हणते याचा जास्त विचार करण्यापेक्षा आपण काय करतो याच्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे. स्वामी फक्त एकच सांगतात, तुम्ही योग्य मार्गावर आहात ना, तुम्ही कोणाला फसवत नाही ना. तुम्ही जर योग्य मार्गावर आहात, कोणाचीही फसवणूक करत नाही, तुमची नियत स्वच्छ आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे कार्य करत आहात, तर मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. म्हणजे स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही. हा एकच संदेश स्वामींनी दिलेला आहे. पण त्या संदेशाचे पालन करूया आणि आपलं आयुष्य पुढे जगण्यासाठी पाऊल टाकूया. स्वामी भक्त हो, आजचे स्वामी संदेश
कसे वाटले हे नक्की सांगा. अशीच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.